गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळाला विरोध पाहायला मिळतोय। विमानतळाला विरोध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। प्रस्तावित विमानतळाच्या जागेला नागरिकांचा विरोध असताना ती जागा निवडण्यात आल्याने संताप पाहायला मिळतोय। तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। पाहूयात। गडचिरोली शहरालगत होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी 4 गावांमधील शेकडो नागरिक, हजारो नागरिक आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले आहे। काँग्रेसच्या नेतृत्वात त्यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे। हो, काय या आंदोलनाचं स्वरूप आहे आपलं? गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य धारेमध्ये त्यांना आणायचं आहे। परंतु ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे, ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा सपाटा या सरकारकडून चालू आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की या सरकारला जिल्ह्याचा विकास नाही तर इथल्या शेतकऱ्यांचा विनाश करायचा आहे। 14 गावच्या लोकांच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता MIDC साठी त्या ठिकाणी अधिसूचना काढली। एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात की शेतकऱ्यांशी चर्चा करायची आणि त्यांच्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जर अशा पद्धतीने GR काढत गेले तर आम्ही शेतकरी बांधवांसोबत त्या ठिकाणी ताकदीने उभे आहोत। हा आज धरणे आंदोलन आहे। येणाऱ्या 4 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणार आहेत। ते आल्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंबासहित या जिल्हाधिकारी कार्यालयाला आमच्या ताब्यात घेणार आहोत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांच्या समक्ष आम्ही करणार आहोत। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।